केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय। गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। क्रिकेटर हरमनप्रीतला आणि क्रिकेटपटू रोहित शर्माला सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। अभिनेते सतीश शहा यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। आपण बघतोय अनेक नावं खरं चर्चेत आहेत। केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्काराची घोषणा झालेली आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक नाव दिसतंय ते म्हणजे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं, त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। आता यानंतर विरोधकांकडून सुद्धा नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने देखील ताशेरे ओढले होते, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यामुळं साहजिकच यावरती टीका होऊ शकते। मात्र बाकी नावं जे आहेत, खास करून महाराष्ट्रातून देण्यात आलेलं आहे। पद्मविभूषण धर्मेंद्र यांना मरणोत्तरांत देण्यात आलेला आहे। पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यांच्या पत्नी हेमा मालिनी भाजपच्या खासदार देखील आहेत। मात्र धर्मेंद्र हे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी कला क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। अलका याज्ञिक यांना देखील हा एक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। अशोक खाडे हे एक मोठं नाव आहे उद्योग क्षेत्रातलं महाराष्ट्रातील आणि त्यासाठी त्यांना हा एक पुरस्कार देण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील असलेल्या अशोक खाडे यांनी ज्या पद्धतीने एक उद्योगपती म्हणून आपला ठसा उमटवलेला आहे, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर आदिवासी क्षेत्रातील तरफा वाद्यासाठी विकाल्या लढ्या धिंगा यांच्यासाठी यांना देखील पुरस्कार देण्यात आलेला आहे। आपण दुपारी पाहिला तर रघुवीर तुकाराम खेडकर म्हणजे रघुवीर खेडकर लोककलावंत तमाशा कलावंत म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेडकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर श्रीरंगलाल हे शेती क्षेत्रामध्ये देण्यात आलेला पुरस्कार हा देखील महत्वाचा ठरतो। त्यानंतर आणखी एक प्रकर्षानं नाव समोर येतं ते म्हणजे रोहित शर्मा यांचं। रोहित शर्माला पुरस्कार देण्यात आलेला आहे। पद्मश्री पुरस्काराने रोहित शर्माला सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्या खेळाच्या योगदानासाठी। यावर्षी अद्यापपर्यंत तरी भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तो अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेला आहे। प्रत्येक वर्षी भारतरत्न जाहीर होतोच असं नाहीये, कारण गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की सलग साधारणपणे 5 पुरस्कार आपल्याला पाहायला मिळाले। त्याच्यामध्ये चौधरी चरण सिंग माजी पंतप्रधान यांचं नाव होतं, त्याच्यानंतर स्वामीनाथन यांचं नाव होतं, कर्पूरी ठाकूर बिहारमधून येतात। शिवाजी, तुम्हाला मी थोडंसं थांबवते। ज्यांना पुरस्कार जाहीर झालाय ते अशोक खाडे आपल्या सोबत आहेत। पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे। अशोकजी, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन। थँक्यू। अशोकजी, तुमची प्रतिक्रिया यावर? अशोकजी, माझा आवाज येतोय? आपण बघतोय अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। अनेक नावं खरं तर आहेत ती आपल्या समोर येत आहेत। केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली। यामधली ही महत्त्वाची नावं। अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर। क्रीडा विश्वातून बघितलं तर हरमनप्रीतला आणि क्रिकेटपटू रोहित शर्माला सुद्धा पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे। पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते। शिवाजी, आपण ही मगातपासून नावं सगळी बघतोय, मात्र यामध्ये माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। त्यांच्याबाबत बघितलं तर अनेक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेली होती। विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केलेली होती। अनेक विविध महापुरुषांबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली होती। त्यांना आता हा पुरस्कार पद्मभूषण पुरस्कारांना त्यांना जाहीर झालाय। कसं बघायचं याकडे? भगतसिंग कोश्यारी यांच्या सामाजिक कार्यासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। राज्यसभेचे माजी खासदार देखील राहिले, महाराष्ट्राचे एक माजी राज्यपाल राहिले, त्याचबरोबर त्यांनी उत्तराखंडमध्ये त्यांचं कार्य मोठं म्हणून पाहिलं जातं, म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। मात्र महाराष्ट्रासाठी म्हणून जर आपण पाहिलं गेलं तर ते एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जातील। मात्र उत्तराखंडमध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कामकाज केलेलं आहे, त्यासाठी हा पुरस्कार कदाचित त्यांना देण्यात आला असू शकतो। मात्र महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पाहिलं गेलं तर त्यांना ते वादग्रस्त ठरलेले आहेत, कारण
सर्वोच्च न्यायालयाने थेट त्यांच्यावरती ताशेरे ओढले होते ते आपण पाहिलं होतं. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्यांचं काम राहिलेलं आहे उत्तराखंडमध्ये, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला असेल. संघाचं बॅकग्राऊंड असलेलं हे व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं असेल की फक्त महाराष्ट्रात नाही तर बाकी देखील इतर ठिकाणी त्यांनी केलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला असेल. मात्र कुठेतरी महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील. राजकीय व्यक्तिमत्व आहे तर टीका ही निश्चित होणार. मात्र महाराष्ट्राच्या महापुरुषांसंदर्भात असो किंवा महाराष्ट्रातील त्यांनी घेतलेल्या राज्यपाल पदावरती असलेल्या काही राजकीय केलेले भाष्य असो, यामुळे ते टीकेचे धनी ठरले होते. मात्र त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. शिवाजी, आपण बघतोय भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. मात्र आता यावरून विरोधकांकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.